थेट जाणार आहोत पुण्यामध्ये। तेजस्विनी सावंत सध्या पुण्यात उतरली आणि विमानतळावरची थेट दृश्य आपण बघतोय। अत्यंत जल्लोषात आणि उत्साहामध्ये तेजस्विनीचं स्वागत केलं जात आहे। राष्ट्रकुल स्पर्धा सध्या सुरू आहेत आणि भारताची सुवर्ण पदकांची आणि एकूणच पदकांची लयलूट सुरू आहे आणि तेजस्विनी सावंतला सुवर्ण आणि रौप्य पदकाची तिनं कमाई केलेली आहे आणि याच सुवर्ण कन्येचं आज जोरदार स्वागत पुणे विमानतळावरची थेट दृश्य आपण बघतोय। अत्यंत जल्लोषात स्वागत करण्यात आलंय। महाराष्ट्राच्या या कन्येनं एका महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका मिरवलेला आहे आणि त्याच निमित्तानं हा डंका गाजवलेला आहे तिनं आणि तिच्या यशाबद्दल राज्यभरातून तिचं कौतुक होतच आहे आणि आज तिचं अगदी पुण्यामध्ये नुकतीच ती पोहोचली तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय। अत्यंत महत्त्वाची अशी कामगिरी तेजस्विनी सावंतनं केलेली आहे। ऐकूया तिची प्रतिक्रिया। सुरू आहे तुमचा सगळा? हो, सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि सगळ्यांच्या सपोर्टमुळे खूप छान प्रवास चालू आहे आणि छान चाललंय सगळं। काय सांगाल, काय भावना होत्या? गोल्ड पण आणि सिल्वर पण, 2 मेडल आणि काही वेगवेगळ्या प्रकारांमध्ये। जी, सिल्वर घेतलं तेव्हा आनंद झाला होता की बरेच वर्षानंतर मी इंटरनॅशनल लेवलला छान परफॉर्म केलं। बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर मी चांगलं स्वतःला प्रूव्ह केलं, पण कुठेतरी मनात जराशी हुरहुर होती, जरा खतखत होती की आपल्या राष्ट्रगीताची धून तिथे नाही वाजवू शकले। ती 3Pला मी पूर्ण करू शकले, त्याचा आनंद आहे। अच्छा, काय सांगाल, वयाच्या 27 वर्षापर्यंत सुद्धा जगातली अव्वल नेमबाज म्हणून तुमची ओळख आहे, जागतिक पातळीवर कुठेतरी याचं तडपण होतं, काय होतं? काय सांगा, चांगली नेमबाज आहे म्हणून नाही का प्रसिद्ध होऊ शकत? 37 वर्षाचं कशाला पाहिजे? पण हे याच्यासाठी सासरी गेल्यानंतर मुलीचा परफॉर्मन्स कमी होता असं म्हटलं जातं। हे खूप महत्वाचं आहे की सासरी गेल्यानंतर सुद्धा, नॉर्मली सासरी गेल्यानंतर बऱ्याच शूटर्सचा प्रवास बंद पडला, पण माझे सासरकडचे एवढे चांगले आहेत की त्यांनी माझा प्रवास चालू ठेवला आणि खूप सपोर्ट केला। माझा नवरा तर मला माहिती की बिचारे किती मिस करतात। आम्हाला लग्न झाल्यापासून मी हार्डली 3-4 महिने एकत्र राहू शकतोय, पण तरी पण त्यांचा खूप चांगला सपोर्ट आहे, फॅमिलीचा खूप छान सपोर्ट आहे, त्यामुळे मी माझं करिअर चांगलं कंटिन्यू करू शकले। आता हे विचारण्यासाठी पण इतके पदकं झालेत आणि सगळं, तरी पण काय आहे असं विचारावं? माझ्याकडे आतापर्यंत सगळे मेडल्स आहेत, फक्त ऑलिम्पिकसाठी खूप झटती आहे। ऑलिम्पिकचीच तयारी आहे, त्यातलाच हा एक पार्ट होता आणि ऑलिम्पिकच्या वाटेतला हा एक पडाव चांगल्या पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केल्याप्रमाणे चांगल्या पद्धतीनं तो मी पूर्ण करू शकले, त्याचा आनंद आहे आणि पुढच्यासाठी तयारी चालू झाली। हिंदीमध्ये नवीन मुले येत आहेत त्यांच्यासाठी काय प्रेरणा देणार? कारण की खेळ आणि या सगळ्या गोष्टी आणि जे पहिली कंडिशन वेगळी होती की जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा खूप वेगळी परिस्थिती होती आणि आता खूप वेगळी परिस्थिती आहे। आता प्रत्येक स्टेट, प्रत्येक ठिकाणी सगळेजण म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक आणि सरकारी सगळ्या दृष्टीने आपल्याला सगळ्या स्पोर्ट्ससाठी चांगला सपोर्ट मिळतोय। मला असं वाटतं की नवीन खेळाडूंनी फक्त आई वडील आणि गुरु यांच्यावर नेहमी डोळे झाकून विश्वास ठेवा, कारण ते तुमचं कधीच वाईट इच्छेणार नाही, ते तुमच्या चांगल्यासाठीच सगळ्या गोष्टी सांगतील, तर गुरुंवर विश्वास ठेवा। क्या कहेंगे, अभी 2 मेडल आपने जीत कर आ पाई है, गोल्ड भी है, तो आपकी क्या अभी की भावना है और आप किस तरह से ये सब एंजॉय कर रही हो? बहुत अच्छा लग रहा है, बहुत खुश हूँ कि फिर से एक बार अपना तिरंगा में कहीं और कोई और देश में लहरा पाई और वहाँ पे हमारे राष्ट्रगीत की धुन पे सबको खड़ा होने के लिए मजबूर किया। तो अच्छा लगता है कि हमारी वजह से जब तिरंगा लहराता है और सैल्यूट किया जाता है अपने तिरंगे को, तो वो फीलिंग मैं फिर से जीत पाई, फिर से उसको मैं हासिल कर पाई काफ़ी सालों बाद, तो बहुत अच्छा लग रहा है। क्या कहेंगे, पिछले बहुत सालों से 2006 से आपकी ये जो मेडल जीतने की जो आपकी रफ्तार है वो काफ़ी जोरों से शुरू है, वो आज तक भी जारी है। आपकी इस फिटनेस की क्या कहेंगे? मुझे लगता है इसके लिए सारे मेरे बड़े लोगों का आशीर्वाद है, वो बहुत अच्छा सपोर्ट करते हैं, खास करके मेरे पति।
क्योंकि शादी के बाद बहुत इम्पोर्टेंट होता है पति और ससुराल का सपोर्ट होना, जो कि मुझे काफ़ी बहुत अच्छा मिला है, इसलिए मैं काफ़ी लकी हूँ। तेजस्विनी, ये पूरा जो जर्नी था कितना डिफिकल्ट, कितने चैलेंजेस आपको थे और आगे क्या टारगेट? कोई भी जर्नी हो, कोई एक जगह पे सक्सेस लेना है तो थोड़ा कष्ट लेना पड़ेगा, थोड़ा टफ होना पड़ता है। और हाँ, सब कुछ मैं लकी हूँ कि मुझे फैमिली इतनी अच्छी मिली है। मैका और ससुराल दोनों ही इतना सपोर्टिव है कि लड़की होने के बावजूद वो कभी मुझे पीछे नहीं लेते, हमेशा बहुत आगे सपोर्ट करते रहते हैं, पुश करते रहते हैं। आगे के टारगेट्स क्या है? कॉमनवेल्थ हो गया, अभी वर्ल्ड चैंपियनशिप में कोटा जीतना है, वो मेरा शॉर्ट टर्म गोल रहेगा। ओके, थैंक यू। निखिल आगमन झालंय तुमचं, काय सांगणार? पुण्यात इतकं छान जोरात जल्लोष चांगला सपोर्ट मिळाला आणि पुढचं पाऊल काय असणार? एक मिनिट. पुण्यात आल्यानंतर आगमनच्या मिडल मिळालं त्यावेळेस काय वाटलं? खूप छान वाटलं। सगळ्यांना इतका आनंद झालेला हे बघून तेजस्विनी सावंतचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे। ऑस्ट्रेलियामधल्या गोल्ड कोस्टमध्ये सध्या राष्ट्रकुल स्पर्धा अर्थात कॉमनवेल्थ गेम्स सध्या सुरू आहेत आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची सुवर्ण करण्यात अर्थात तेजस्विनी सावंतनं सुवर्ण पदकाची कमाई केलेली आहे। राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारामध्ये तिनं विक्रमी गुण नोंदवलेले होते। खरं तर तेजस्विनी आपल्या बरोबर आहे आणि हा सगळा जल्लोष इथे सुरू आहे। तेजस्विनी ताई आणि तुम्ही पण आहात, काय सांगा, तुम्ही सगळं सपोर्ट करत आहात। तेजस्विनी ताई, तुमच्या भावना आम्हाला जाणून घ्यायला आवडेल। प्रचंड गड्डे झाला आपण 5 मिनिटात चला या मॅडम, इकडे बाहेर या मॅडम। सुवर्णपदकाच्या कमाईआधी तेजस्विनीनं 50 मीटर रायफल प्रोन प्रकारामध्ये देखील रौप्य पदकाची कमाई केली होती आणि 2 दिवस सलग तिनं हे यश प्राप्त केलेलं होतं। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं आता तेजस्विनी सांगितलं की कोणत्याही महिला खेळाडूला खरं तर लग्न झाल्यावर तेवढाच पाठिंबा माहेर इतका सासरी देखील मिळेल की नाही अशी कायम शक्यता, तेवढाच सपोर्ट मिळेल की नाही याच्याबद्दल साशंकता असते कायम, पण आपल्या स्वतःला माहेरप्रमाणे सासरी देखील तेवढाच पाठिंबा मिळाला असं देखील तिनं म्हटलेलं आहे। घरच्यांचा पाठिंबा आणि गुरूंवर ठेवलेला विश्वास हा कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं देखील तिनं म्हटलेलं आहे। पतीसोबतच सासरचे सगळेच जण आपल्या क्रीडा प्रकारासाठी त्याच्यासाठीच्या सरावासाठी आपल्याला कायम पाठिंबा देत असतात असं देखील तिनं आवर्जून सांगितलंय। पुणे विमानतळावरची ही थेट दृश्य आहेत। पुणेरी पगडी घालून आता तेजस्विनी सावंतचा तिथे जोरदार स्वागत करण्यात आलंय। घरच्यांच्या पाठिंब्याविषयी बोलताना निश्चितच तेजस्विनीचे अश्रू अनावर झालेले आहेत। हलिमा आता आपल्या सोबत आहे। हलिमा, अगदी आनंदाश्रू दिसतायत आणि खूप उत्साहात जल्लोषात तेजस्विनीचं स्वागत झालंय। रेणुका, अगदी भारत माता की जय, वंदे मातरम असा हा सगळा जयघोष आणि तेजस्विनीचं आगमन अतिशय हा नयनरम्य असा हा सोहळा होता आणि त्यात ही सुवर्ण कन्या आली आहे। तिचं अतिशय जोरात आणि जोशामध्ये सगळेजण स्वागत करतायत। तिला पुणेरी पगडी सुद्धा घालण्यात आलेली आहे। खरं तर 50 मीटर रायफल प्रोन मध्ये तिने सिल्वर मिळवलं होतं आणि 3 पोझिशन मध्ये पण तिने गोल्ड मिळवलेला आहे आणि त्याच्यामुळे या 2 पदकांची कमाई वेगवेगळ्या प्रकारांमध्ये कमवून आलेली तेजस्विनीच्या स्वागतासाठी सगळेच इथे थांबले होते। बऱ्याच जवळजवळ 2 ते 2.5 तासांपासून तिचे सगळे चाहते असतील, सगळे नातेवाईक असतील, तिचे सासरची मंडळी असतील, असे सगळेजण आवर्जून एअरपोर्ट वरती आले होते आणि हा सोहळा आपण सगळेजण इथं अनुभवतोय। खरं तर तेजस्विनीने सांगितलंय की लग्नानंतर मुलींचं करिअर थांबतं किंवा कमी होतं असं म्हटलं जातं, पण तिने आवर्जून सांगितलं की सासरची मंडळी असतील, तिचे मिस्टर असतील, या सगळ्यांचा तिला खूप सपोर्ट राहिला आणि त्याच्यामुळे वयाच्या 37व्या वर्षी सुद्धा ती जागतिक मानांकनामध्ये ती वरती आहे आणि ज्या पद्धतीने तिने गुण मिळवलेले आहे 2006 पासूनच तिची ही जी ट्रेन आहे, आपण हाय स्पीड ट्रेन आहे पदक विजेता पदाची, ती आजही कायम आहे आणि ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मिळवण्याचं तिचं स्वप्न असल्याचंही तिने आपल्याला सांगितलं। निश्चितच। आणि हलिमा, जसं तू जेव्हा तिची प्रतिक्रिया जाणून घेत होतीस, तिने खूप छान आठवण सांगितली की दुसऱ्या देशामध्ये तिरंगा फडकवता येणं आपल्या यशामुळे हे देखील खूप एक अभिमानास्पद बाब आहे।
बरोबर आहे, जेव्हा गोल्ड मिळवतो खेळाडू तेव्हा त्या देशाची धूम माजवली जाते राष्ट्रगीताची. आणि हे तिला कंटिन्युअसली आपण जर पाहिलं तर ते तिचं स्वप्न होतं. आणि त्याच्यामुळे तेजस्वीने म्हणाल की जेव्हा तिने गोल्ड मिळवलं त्याच्यामुळे ते तिच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब होती. आणि ऑलिम्पिकमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने पदक कमाई करण्याची तिचं स्वप्न आणि इच्छा आहे. आणि हा सगळा सोहळा रेणुका एअरपोर्टवरती आम्ही आहोत आणि खूपच छान पद्धतीने. आणि खरं तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता ती जाणार आहे आर्टिफिशियल लिम्ब सेंटर, जिथे जखमी जवान आहेत त्यांच्या भेटीला ती खास जाणार आहे आणि तिथे ती वेळ देणार आहे. आणि त्याच्यानंतर ती सगळ्या कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. त्याच्यामुळे तिची ही जी संवेदना आहे, ती जे संवेदनशीलपणा आहे तिचा या जखमी जवानांच्या प्रती असलेला आदर असेल, हा सगळा आपल्याला याच्यातून दिसून येतो. कारण ते एअरपोर्टवरनं आता थेट तिकडेच निघालेली आहे आणि सगळा हा भारावून गेलेला हा सगळा सोहळा आहे. अनेक जणांची इच्छा आहे की तेजस्विनीला हातामध्ये हात घ्यावा, तिला शेक हँड करावा, अशी सगळ्यांची इच्छा आहे. प्रत्येकाला वाटतं की आमचाही बुके तिने घ्यावा, आमचंही स्वागत तिने स्वीकारावा. आणि हा सगळा सोहळा पाहण्यासाठी खरं तर महिला वर्ग सुद्धा खास इथे उपस्थित आहे. आणि बघतोय आपण की दोन्ही मेडल तिच्या हातामध्ये आपल्याला दिसतंय. तिने गळ्यात दोन्ही मेडल घातलेले, कारण सगळ्यांनी तिला विनंती केली की हे दोन्ही मेडल. आणि आपण पाहतोय की कॉमनवेल्थ ऑस्ट्रेलिया इथे झालेला गोल्ड कोस्ट ठिकाणी तेजस्वीने केलेली ही कामगिरी अतिशय अभिमानास्पद आहे. आणि तिने सांगितलंय की तुमच्या गुरुवरती आणि तुमच्या कुटुंबावरती विश्वास ठेवा, तुम्ही नक्की पुढे जा. निश्चितच हलिमा, आणि जसं तुम्ही आता उल्लेख केला तर त्याप्रमाणे ती आता जखमी जवानांना भेटण्यासाठी जाते. ते सेंटर कोणतं आहे आणि ती तिथे जाते त्याच्याबद्दल आणखीन काही माहिती कळू शकते? किती ती, जसं आपण आधी देखील तिच्या मुलाखतीत ऐकलं होतं तिच्या प्रतिक्रियेत, की ती पहिले सगळ्यात आधी कुटुंबाला तर भेटेलच, पण त्याआधी जखमी जवानांसाठी त्यांच्यासाठी ही मेडल आहे. त्यांना ती त्या सगळ्याचं श्रेय म्हणण्यापेक्षा तो आनंद त्यांच्यासोबत देखील ती साजरा करते. खरं तर रेणुका आपण जर पाहिलं तर पुण्यामधील आर्टिफिशियल लिम्ब सेंटर आहे वानवडी परिसरामध्ये. आणि तिथे जे जखमी जवान आहेत ज्यांच्या हाताला आणि पायाला अशा पद्धतीच्या इजा आहेत ज्या भरून निघणार नाही, त्यांचं लिम्ब ट्रान्सफर म्हणजे पायाचा भाग जो आहे तो आर्टिफिशियल कृत्रिम पाय जो असतो तो बसवण्याचं ते सेंटर आहे. आणि तिथे जाऊन ती या सगळ्या जवानांना भेटणार आहे, त्यांच्याबरोबर तिथेही ती एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आणि हा सगळा सोहळा एअरपोर्टवरती आम्ही सगळेच अनुभवतोय आणि हा अतिशय अभिमानास्पद असा हा सोहळा आहे. आणि तिच्या आनंदाची थांबतच नाहीये. आणि आल्यानंतर तिच्या पतीने सुद्धा तिला उचललं. खरं तर त्याच्यामुळे एक भावनिक नातं, कुटुंबाशी असलेलं भावनिक नातं आणि त्याचबरोबर देशवासियांचं प्रेम, अशा भरभरून प्रेमाने ती न्हावून निघते. अगदी हलिमा, आणि तुझ्या आवाजात देखील तिकडचा आनंद जाणवतोय की किती मोठ्या उत्साहात या सुवर्णकन्येचं स्वागत झालेलं आहे. तेव्हाची देखील ही दृश्य आपण न्यूज18 लोकमतवर एक्सक्लुझिव्ह पाहतो आहोत. ही तेव्हाची दृश्य जेव्हा तेजस्विनीचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आणि सगळी सासरची मंडळी पण आहेत आणि त्याचबरोबर पुणेकर इथे आवर्जून उपस्थित आहेत. अनेक जण इथे आलेले आहेत. आपण जरा बोलूयात त्यांच्याशी. काय सांगाल तुम्ही तेजस्विनीला पाहायला आलेलात का? ते मॅडम ते देशाचं नाम मोठे केलं. हां, खरं तर त्यांच्या भावनाच इथे सगळ्या सांगून जात आहेत. आणि तेजस्विनीचा हा जो ताफा आहे तो आपण नक्की इथे बघू शकू, कारण की दोन्ही पण मेडल तेजस्विनीने घातलेले आहेत गळ्यामध्ये. आणि हा सगळा आनंद सोहळा आहे. तिला आनंदाश्रू खरं तर ती थांबवू शकत नाहीये. आणि आपण हे सगळं बघितलेलं आहे. न्यूज18 लोकमत एक्सक्लुझिव्ह तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, हलिमा कुरेशी, न्यूज18 लोकमत, पुणे.